जीभ दाताखाली आली म्हणून आपण दात तोडत नाही. स्वयंसेवक मुसलमानांमध्ये जाऊनही काम करतात. सरसंघ चालकांचं हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य. आपण 75 वर्षांचा झालो, संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार. सरसंघ चालकांनी दिले निवृत्तीचे संकेत. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे मध्ये होणार निवडणूक. मुंबईतील मराठी माणूस हिंदू हे भाजपाला कळलं. आम्हाला मिळालेल्या मतदानामुळेच भाजपानं मराठी महापौर केला. संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल. दावोसमधील 75% करार ऍक्टिव्ह झाले. मेक इन इंडियावर आता मोठा भर. टीका करणाऱ्यांना कृतीनंच उत्तर देणार. सुप्यातील सभेतून फडणवीसांचा विरोधकांना टोला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी. अभिनेते सयाजी शिंदेंनी मांडलं मत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर. ओझर या ठिकाणी विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं भूमिपूजन. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट. शिवसेना उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांमध्ये हाणामारी. मुंदडा पोलीस ठाण्यातच फ्रीस्टाईल हाणामारी. जामगावमधील घटना. जिल्हा परिषद निवडणुकीमुळे वाद. नाशिकचा विकास भरारी घेणार. विमानतळामुळे निर्यातीला चालना मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. तेलंगणामधून एमआयएमला काढून टाका. देशात फक्त भगवा आणि निळाच चालणार. भाजपा नेत्या नवनीत राणांची एमआयएमवर टीका. देवखेळ वेब सिरीजच्या वादावर पडदा. दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी मागितली माफी. गुहागरच्या आडूर गावी जाऊन सुकाई देवीला घातलं गाऱ्हाणं. आशिष शेलारांची देवखेळवर बंदी घालण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली बंदीची मागणी. मुंबईसह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा राहणार बंद. वांद्रे पश्चिमेतील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. 10वी-12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्राबाहेर जमावबंदी लागू. कॉपीमुक्त वातावरणामध्ये पार पडण्यासाठी निर्बंध. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी. भिवंडीत गादी आणि पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग. आगीत 3 ते 4 गोदामं जळून खाक. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती. अमरावतीमध्ये श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयामध्ये राडा. प्राध्यापकांचं प्राचार्यांविरोधात बंड. राड्याचे सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्रच्या हाती. सीटीईटी परीक्षा. महिलांना मंगळसूत्र काढायला लावलं. दानवेंची टीका तर मुख्यमंत्री फडणवीसांचं चौकशीचं आश्वासन. विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया दौऱ्यात केलं अधोरेखित. अंडर 19चा विजेता भारतीय युवा संघ मायदेशी परतला. कर्णधार आयुष म्हात्रेसह सहकाऱ्यांचं जल्लोषात स्वागत. शेगावात भाविकांचा महापूर. गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त संत नगरी हाऊसफुल. महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर बंद राहणार. भाविकांच्या सुरक्षेसाठी दर्शन राहणार बंद.